नाशिक प्रभाग क्रमांक 14 मध्ये दिगंबर नाडे नगरसेवक नसताना 2 कोटी रुपये प्रभागाच्या विकास कामासाठी मंजूर केले अशी चर्चा नागरिकांची। महानगर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागात प्रत्येक पक्षाचा उमेदवार हात जोडताना दिसतोय, मात्र जनतेचे समस्यांचं निराकरण केलंय का? फक्त त्यांना गाजर दाखवायचं काम करतात का? जनतेच्या मनात चाललंय तरी काय? न्यूज वर्ल्ड मराठी 24 नाशिकच्या वृत्तवाहिनीचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी प्रकाश धुर्वे, मराठी न्यूज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत। जनतेच्या मनात चालले तरी काय? जनतेला कसा नगरसेवक व्हायचा? महानगरपालिका निवडणुकीच्या आता बिगुल वाजलेले आहेत। प्रत्येक पक्षाच्या उमेदवार आता लोकांच्या दारी जाऊन नमस्कार घालताय, मात्र जनतेच्या मनात तरी चालले तरी काय? काय प्रलंबित काम आहे की हे उमेदवार फक्त हातच जोडतात का कामही करतात, हे आता आपण बघण्यासाठी आलेले आहेत। मी आता नाशिकच्या द्वारका परिसरात नागसेक नगरमध्ये आलेले आहे आणि नेमकं जनतेच्या मनात काय आता आपण घरोघरी जाऊन आता सुरुवात करणार आहे। मी आता आहे नागसेक नगरमध्ये काही भागात, इथे बरेचदा बातमीच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न असेल, विविध गोष्टी या ठिकाणी आपण ऐकलेल्याच आहेत। नेमकं काही महिला भगिनी या ठिकाणी आहेत आणि आपण त्यांच्याशी आता संवाद साधण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, काय सांगाल? तुमच्या दारोदारी उमेदवार येत आहे, नमस्कार करताय, तुमच्या मनात नेमकं कसा नगरसेवक हवा? काय तुमच्या प्रभागामध्ये कामं झाली नाही, जेणेकरून तुम्ही त्यांना सांगून देखील कामं झाले नाही, काय सांगाल? आमच्या दिगंबर नाडे सगळं काम करता, आमचं चांगले काम करतात, सगळे व्यवस्थित येते काम बी। आमचे बोलात्या बी या बोलावलं का लगेच येतात, काम करता। आमचे पाण्याचे, गटारीचे, रोडचे सगळे काम करतात। या भागामध्ये आमदारांकडे देखील अनेक समस्या गेल्या होत्या। या भागात पाण्याचा समस्या असेल, ड्रेनेजचा समस्या असेल, या नगरसेवकांनी सोडवलेत का तुमची समस्या? हे आमचे यांनी सोडवले ना, दिगंबर नाडे भाऊनी। कोण आहे दिगंबर नाडे? कोण आहे? कार्यकर्ते आमचे। बर, आपण दुसऱ्या काही महिलांशी संवाद साधणार आहे। काय सांगाल ताई तुमच्या? जे सांगितलं तेच आमचं बोला बोला। तेच बोल नाही, आता दुसरं काय आहे? मला त्या दम लागत आहे। हा, खरं म्हणलं तर इकडे बोला, इकडे मग आता आमच्या कसे गटारीची सोय झाली, पाण्याची सोय झाली, हा रस्त्याची सोय झाली, पाणी साचत नाही, चिखल राहिला नाही, बस एवढंच आमचं म्हणणं आहे। आणि आम्हाला नगरसेवक हा सर्वात पाहिजे, चांगल्या वतीने आम्हाला त्यांचा संवाद आमच्या संग हमेशा आमच्या संग राहतोय। आमच्या सगळ्या गोष्टीमध्ये ते धावत येत आहे, आम्हाला त्याचा अभिमान आहे। बरं, याच्या अगोदर कुठले नगरसेवक होते? आम्हाला नगरसेवकच नव्हते। आमचे येऊन जायचे, आम्ही सुंदर नागसेन नगर करू, हे करू, ते ते म्हणायचे, करू. आमच्या कोणीच काय केलं नाही, आमच्या भाऊंनी सगळं केलं। काय केलं नेमकं इथे? पूर्ण सोयी सुविधा झाली, गटारींचे काम केले, पाण्याचं काम झाले, संपूर्ण सोयी। अर्ध्या रात्रीला भाऊ उभा राहतो मग आमच्यासाठी। इथे तुमचं म्हणणं काही तर काही बाकीचे जे जुने नगरसेवक आहेत त्यांनी काही काम नाही केलं काहीच का? केलेलं नाही आमच्या इकडे कोणी आलंय का या प्रभागात? नाही, कोणीच नाही आलं, कोणीच लक्ष दिलेलं नाही। आम्ही संजय साबळेंकडे आम्ही गेलो की ते आम्हाला डायरेक्ट म्हणायचे, मी या वार्डामध्ये नाहीये, तुमच्या वार्डामध्ये तुम्ही बघून घ्या, आम्ही बघत नाहीये आमच्या वार्ड इकडे। आले पण एक जण आमच्यासाठी येतच नव्हतं आमच्या इथं कोणी कामाला। आम्ही भाऊला जर बोलावलं ना, भाऊ फोनवर लगेच काय व्हायना, लगेच यायचं। तेच भाऊ आणायचं आमच्या। बरं, बोला। तेच भाऊला चालायचे, दिगंबर नाडे। बरं, तुम्ही आता या बऱ्याच महिलांकडून दिगंबर नाडे हे नाव आलेलं आहे पुढं, काय या नाव का बरं पुढं आलं? नेमकं यांनी काय कामं केले सांगा? हे गटारीच्या काम झाले, पाण्याची सोय झाली, कमी जास्त झालं तर आम्ही आमच्या पोराला धरू, भाऊ चाल्या गलीत काय झालंय काय नाही ते पाहिजे। बरं, काय अपेक्षा आहे तुम्हाला की काय बदल व्हायला पाहिजे? बदल म्हणजे काय? सगळा बदल केला, आता अजून व्हायलाच पाहिजे आमचा बदल। झोपडपट्टीचा आम्हाला एवढंच पाहिजे, आमच्या झोपडपट्टीचा विकास केला पाहिजे। नाही, काय विकास केला पाहिजे ते सांगा ना। म्हणजे आता जिथं घर पडके त्याची सुविधा केली पाहिजे, ज्या काही महिलांना म्हणजे रोजगार नाही त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, आणि ज्या महिला वृद्ध आहेत त्यांच्यासाठी पण त्यांना जर आधार नाही तर त्यांना आधाराची गरज बनावं, हेच आमची विनंती आहे। बरं, मी परत तोच मुद्दा घेतो। तुमच्या प्रभागात
काही जुने नगरसेवकांनी काय काम केले? काहीच काम केले नाही. जसे आमचे भाऊ जसे ह्या कार्यात घुसले आजपर्यंत आमच्यासाठी सर्व काय आमच्या भाऊ करताय. तुम्ही सगळेच दिगंबर नाडे नाव घेताय, नेमकं का घेता? त्यांनी केलंय आमच्यासाठी काय काम केले त्यांनी? हे बघा, आमच्यावर काय प्रॉब्लेम आला असेल तर ते धावत आले असेल. आमदार बाईशी मुलाखत करून हे डेनरचे सगळी सुविधा केली. गटारी आमच्या दारातून वाहत होत्या, आम्हाला पाणी नव्हतं. त्यांनी आमचं ऐकून घेतलं आणि मॅडम संगत सगळी चर्चा करून आमच्यापर्यंत सगळ्या सुविधा पोहोचवल्या. मी तर असं ऐकलं त्यांनी काहीच केलं नाही. असं नाही म्हणू शकत नाही, आम्ही म्हणू शकत नाही. आमच्यासाठी केलं तर आम्ही म्हणू शकत आहे आमच्यासाठी केलं. दिगंबर नाडे पंचनगर सेवन आतापर्यंत आमच्यासाठी कोणी केलंच नाही. एवढं नगरसेवकांनी कोणी काय केलं नाही. आमच्या भाऊने सगळं काम केलेलं आहे. एकंदरीत या महिलांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला आक्रोश दिसतोय त्यांच्या बोलण्यावरून, कारण की या प्रभागामध्ये नगरसेवक येतात फक्त गाजर दाखवतात असं देखील त्यांच्या बोलण्यातून दिसतंय. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या सामान्य नागरिकांची दखल घेतली नाही. या ठिकाणी ड्रेनेजचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील सॉल्व्ह केला नाही. आणि आमच्या या सर्वे नंतर एकच नाव पुढे येत आहे, दिगंबर नाडे. नेमकं आता हे दिगंबर नाडे आहे तरी कोण? आता आम्ही यांच्याशी लवकरच संपर्क साधण्याचा आता प्रयत्न करणार आहे. मराठी न्यूज 24 प्रतिनिधी प्रकाश धुर्वे, नाशिक.